वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी पुण्याची आहे। पुण्यात नेमकं काय चाललंय हा सवाल आता उपस्थित होतोय। पब मधील स्वच्छतागृहात आक्षेपार्ह वस्तू आढळलेल्या आहेत। पबच्या स्वच्छतागृहातील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। पब मालकावर कारवाई करा, युवक काँग्रेसनं मागणी केलेली आहे। काँग्रेसनं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि स्थानिक पोलीस स्टेशनला या संदर्भात पत्र सुद्धा दिलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? पब मालकावर कारवाई करा अशी मागणी युवक काँग्रेसनं केली आहे। आक्षेपार्ह वस्तू पब मध्ये दिसतात स्वच्छतागृहात। नक्कीच लागवी। खरं तर पुण्यामध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं पबच्या या सगळ्या घटना समोर येत आहेत, आता या नव्यानंच या पबमध्ये जे आहेत त्या अशा अत्यंत चुकीच्या आणि आक्षेपार्ह वस्तू आढळलेल्या आहेत। या पबमध्ये जे आहेत अनेक तरुण तरुणी त्या ठिकाणी येत असतात आणि त्या तरुण तरुणींचीच हे सगळे वस्तू असल्याची माहिती समोर येत आहे आणि या सगळ्या पबवरती जे आहेत पोलीस कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती युवक काँग्रेसने सुद्धा केलेली आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे निवेदन देत ही सगळी मागणी करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं की पबची जी वेळ मर्यादा असते ती 1:30 वाजेपर्यंत असते आणि हे सगळे पब जे आहेत पुण्यातील ते 1:30 पेक्षा अधिक वेळ जे आहेत सुरू असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहेत आणि या सगळ्या पब मध्ये अत्यंत चुकीच्या आणि हे सगळे आक्षेपार्ह गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत। एकंदरीत या सगळ्या पबची चौकशी करावी, त्या ठिकाणी तपासणी करावी अशी मागणी सुद्धा जी आहे ती युवक काँग्रेसने केलेली आहे। लागली। निश्चित चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।